म्हणजे आपलं प्रोडक्शन आहे मुंबईवरून मी बोलतोय ऍक्च्युली, अच्छा. मुंबई अंधेरीवरून. तर तुमचं मी सॉन्ग पाहिलं, पंजाबी सॉन्ग तुम्ही केलं होतं ना मधी. संजना, हा. अनिरुद्ध माझ्यासोबतच आहे, देऊ का त्याला? द्या बरं. हा, एक सेकंड. हॅलो हॅलो. हॅलो. हा, संजना बोलताय का? हा, कोण? हा, पुण्यात ना? कोण बोलता? रघुवंश पाटील बोलतोय. याच्या आधी कुठल्या प्रोडक्शन मध्ये काम वगैरे काय? ह्याच्या आधी मी आता तेच धर्मरक्षक पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये मी जयबुनिसाचं कॅरेक्टर केलंय. हो, परत नाईस. अरे, असं कसं नाही ओळखलं? ते सई आई घाले. तर नमस्कार मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मागच्या 2 व्हिडिओ अगोदर एक मी व्हिडिओ केला होता संजना सोबत, संजना देशमुख पुण्याची. तर माझ्या डोक्यात असं झालं अचानक की तिच्यावर एक प्रँक व्हिडिओ पण आपण करू शकतो. तर आपण बघू की प्रँक तिच्यासोबत सक्सेसफुल होतोय का नाही होते. तसं ते अननोन नंबर जास्त फोन उचलत नाही. मी माझ्या मम्मीच्या फोनवरनं फोन करणार आहे. माहित नाही मला तिच्या फोनमध्ये माझ्या मम्मीचा फोन नंबर आहे की नाही, सेव्ह आहे की नाही, पण बघू. प्लॅन तर सक्सेसफुल झाला पाहिजे. जसा आम्ही अभिवरती गेला होता प्रँक कॉल, सलमान खान के नाम से कुछ काहीतरी होतं, थंबनेल आठवत नाहीये. तर तो पण एकदम मस्त झालेला. आम्हाला स्वतःकडेच बघून ऍक्च्युली हसायला येत होतं की आम्ही पहिल्यांदाच केलेला ना तो प्रँक. तर आता बघू संजनावर प्रँक सक्सेसफुल होतोय का नाही, कारण भीती एवढीच आहे की ती अननोन फोन उचलत नाही. पण बघू, आपण ट्राय करायला काय हरकत नाही. तर मित्रांनो, फायनली मी तिला कॉल करणार आहे. हा, तर बघू आता फोन उचलते का नाही माहित नाही, मला तर नाही वाटत उचलेल फोन. पण बघू एकदा. हॅलो. हॅलो. हा, संजना बोलताय का? हा, कोण? हा, पुण्यात ना? कोण बोलता? रघुवंश पाटील बोलतोय. कोण? रघुवंश पाटील. नाही ओळखलं. ऍक्च्युली आमचं प्रोडक्शन आहे. अच्छा. तर शूट रिगार्डिंग कॉल केला होता तुम्हाला. हा, बोला ना. तुमची प्रोफाईल तुम्ही सेंड करू शकता का? आपको भेज, तेरे बस की बात नहीं. काय शूट आहे, म्हणजे मला थोडस डिटेल्स द्या ना. हा, डिटेल मी देतो तुम्हाला. म्हणजे आपलं प्रोडक्शन आहे मुंबईवरून मी बोलतोय ऍक्च्युली, अच्छा. मुंबई अंधेरीवरून. तर तुमचं मी सॉन्ग पाहिलं, पंजाबी सॉन्ग तुम्ही केलं होतं ना मधी. हा हा हा. हा, तर ते सॉन्ग पाहिलं. तर आपल्याला मराठीत सॉन्ग करायचंय. तुम्ही मराठी सॉन्ग केलंय का याच्या आधी? नाही, मराठीतून केलं पण ते खूप आधी, म्हणजे आता त्याला झाली 4-5 वर्ष, आणि कव्हर सॉन्ग होतं ते. आणि याच्या आधी कुठल्या प्रोडक्शन मध्ये काम वगैरे काय? ह्याच्या आधी मी आता तेच धर्मरक्षक पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये मी जयबुनिसाचं कॅरेक्टर केलंय. हो, परत नाईस. एक हिंदी, म्हणजे आता ते OTT ला रिलीज करतायत, हॉरर फिल्म होती. अच्छा, नाईस. हा, तर त्याच्यामध्ये केलंय हिंदीमध्ये. आणि बाकीचे मग असेच बरेच छोटे मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत, वेब सिरीज वगैरे ते. अच्छा. ठीक आहे. तुम्हाला एक 5 मिनिटात कॉल केला तर चालेल का? राम बोलतोय का? नाही, राम नाही. कोण राम? ऍक्च्युली मला जरासा आवाज वाटला ओळखीचा. नाही, तुमचा मला प्रोफाईल सेंड करा. आम्ही बघून मग मीटिंग करून मग आम्ही तुम्हाला कॉल केला तर चालेल का? हो, ठीक आहे, चालेल ना. हा, फक्त प्रोफाईल याच नंबरला सेंड करा लवकर. हो, करेन सर. येस, शुअर. ठीक आहे, ओके. हा, करते लगेच. ठीक आहे. हा. आई शपथ, मम्मीचा डीपी आहे भाई. मम्मी डीपी कसं उडवायचा बाय आईच्या गावात? अरे, डीपी कसा उडवायचा? अरे डीपी कसा उडवायचा? अरे म्हणा. हा, प्रोफाईल पिक्चर आम्ही उडवली मित्रांनो. संजनाला राम वाटतोय, राम.
काय संबंध आहे? राम्या तुला मी व्हिडिओ शेअर करतो बरं का, बघ नक्की. आता तिला जरा 5 मिनिट जाऊ दे, आपण फोन करू परत. आपण बोलू काय यार, ऍट द एंड पॉइंट कळतच नाही मला बोलू काय. फाटली जाम माझी. तिचा फायनली व्हॉट्सअपला हे आलंय, काय म्हणतात, प्रोफाईल आलंय. नाही, मेसेज आलाय, हॅलो संजना हिअर. नाईस, हॅलो. प्रोफाईल पण शेअर केली लगेच. कसंय. आता बघू मित्रांनो, तिला 1-2 मिनिटं जाऊ दे, मग 2 मिनिटांना आपण फोन करू तिला. तोपर्यंत प्रिपेअर करतो की बोलायचंय काय नक्की. मला पण ऍक्च्युअली माहित नव्हतं की मी करणार काय आहे प्रँक. नंतर मला एकदमच सुचलं की मी बाबा असं करू शकतो. 5 minutes later. तर मित्रांनो, फायनली 5 मिनिटं जरा प्रिपेअर केलंय मी, काय बोलायचं काय नाही. तर आता बघू, तिला परत एकदा कॉल करू आपण. प्रँक हा सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे आणि फक्त एंडला तिला सांगायचं की काय मॅम कधी येणार आहे साताऱ्याला. बघू मग काय होतंय. आपण आता परत फोन केलाय मी. हॅलो. हॅलो. हा बोला ना. हा, प्रोफाईल पाहिली मी. अच्छा. तुम्हाला यायला जमेल का, म्हणजे तुम्हाला कधी पॉसिबल आहे मुंबईला? मीटिंगच केली असते आपण. काय म्हणले, आवाज नाही आला. हॅलो. हा बोला. हा, तुम्हाला मुंबईला यायला जमेल का? मुंबईला कधी? 15 मार्च किंवा 16. कधी 15 किंवा 16 मार्च. 15 किंवा 16 ना का? हा, ऍक्च्युली जेवढे पण कास्टिंग केलेत ना आम्ही, त्यांची आम्ही फायनल मीटिंगच करणार आहे. अच्छा, मला थोडेसे डिटेल्स वगैरे द्या ना. हा, तुम्हाला मी डिटेल्स पाठवतो. फक्त माझं काय म्हणणं होतं, तुम्ही हिंदीमध्ये केलंय का वर्क? हो, हिंदीमध्ये केलंय ना. मला वाटलं फक्त मराठीच करणार आहे का काय तुम्ही? नाही, हिंदीमध्ये पण केलेलं आहे. मग ठीक आहे. आणि मॉडेलिंग वगैरे? हो, मॉडेलिंग वगैरे पण करते. करता ना? ठीक आहे, मी तुम्हाला काय असेल ते हे करतो, डिटेलिंग सगळे शेअर करतो. ठीक आहे. तुम्हाला माझा रेफरन्स कोणी दिला? रेफरन्स माझा एक फ्रेंड आहे, अनिरुद्ध कुंभार म्हणून. कोण? अनिरुद्ध कुंभार. अनिरुद्ध कुंभार. ओळखता ना तुम्ही त्यांना? म्हणजे कोणत्या गावचे आहेत ते? पाटण. ढेबेवाडी साईडचे ना? हा, तुम्ही पाटणचेच ना? हो, मी पाटणचीच आहे, पण मला माहित नाहीये, म्हणजे नाही का. नाही, ऍक्च्युली मी तुमचं सॉन्ग पाहिलं होतं ना. माझा तो फ्रेंड आहे, ऍक्च्युली चाइल्डहुड फ्रेंड आहे. तर मी त्यांना विचारलं होतं की हिला ओळखतो का? मग ती म्हणली आम्ही एकाच गावात आहे. मग त्यांनी नंबर दिला होता तुमचा. बर ठीक आहे, चालेल. एनी मला प्रॉब्लेम? फक्त डिटेल्स वगैरे सेंड करा. हा, डिटेल शेअर करतो. फक्त तुम्ही करू शकता ना हिंदी किंवा मराठी? हो, करू शकते. ठीक आणि आहे. बजेट वगैरे कसं काय? बजेट तुम्ही आता मराठी आणि पंजाबी सॉन्ग केलं होतं ना, त्यावेळेस तुम्ही काय बजेट घेतलेलं? मी 15,000 घेते. म्हणजे तुम्ही पर डेच्या हिशोबाने घेता का कसं? नाही, तसं नाही, म्हणजे 2 दिवसाचं जर 2 दिवसाच्या वर असेल तर मी जास्त घेते. अच्छा, नाही, आपल्याकडे ऍक्च्युली पर डेच्या हिशोबाने पेमेंट असतं. अच्छा, कसं पर डे 5,000 असं. ओके. आणि ट्रॅव्हलिंग वगैरे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आमच्याकडूनच. बरं ठीक आहे, चालेल ना. मला एकदा तुम्ही सगळे डिटेल्स शेअर करा, मग बघू आपण. ठीक आहे, चालेल. ओके, डन. हो, चालेल. येस, ठीक आहे. आईच्या गावात काय बोललोय राव, काय. मित्रांनो, जाम फाटली माझी. बोलायचं काय तेच कळत नव्हतं मला. हिला आलाय शक, असं का वाटतंय मला. आता आपण एकदा ना फायनल कॉल थोड्या वेळाने करू, 5 मिनिटांनी. आणि तिला डायरेक्ट म्हणायचं, हा कुठे लागलाय फोन? पुण्याला कुठं? नवले ब्रिज. आता डायरेक्ट आपण रिअल आवाजात बोलू आपल्या. स्टे ट्यून. 5 minutes later. तर मित्रांनो, आता आपण असं करू की जो मी बोललो होतो ना अनिरुद्ध कुंभार आणि जो कोण काय बोललेलो पाठक काय तर बोललेलो,
तर ते एक साथच आहेत असं काहीतरी प्लॅन माझ्या डोक्यात आलेला आता. आणि असं डायरेक्ट बोलू की अरे संजना अनिरुद्ध बोलतोय ओळखला नाही का, असं तसं नाही का. तर मित्रांनो तुम्ही बघत राहा, खूप मजा येणार आहे, स्किप करू नका. बोलणार आहे अनिरुद्ध कुंभार. हॅलो. हॅलो, हा बोला ना. हा संजना, हा अनिरुद्ध माझ्यासोबतच आहे, देऊ का त्याला? द्या बरं. हा एक सेकंड. हॅलो. हॅलो, अरे संजना ओळखलं नाही का? नाही ओळखलं. अरे असं कसं नाही ओळखलं? ते सई आई घाले. आई शप्पथ, ओळखलं होय तू? ओळख तुला ऍक्टिंग नाही समजत काय लागे बस. शांत बस, आत्ता घडलो मी शेवटी. माझ्या गळ्यात अडकलं. शांत बस, पान खाऊन बोलतोय मी तुझ्यावर. तर संजना बोललास ना त्याच्यावरच मला कळलं. आईच्या गावात खतरनाक झालं माहिती का? खतरनाक. 12 बघ, मला 10 मिनिटाचं पाहिजे होतं ना, 12-13 मिनिटं तू कंटिन्यू बोललो तुझ्यासोबत. ब्लॉक केलंय मला तर वाटलं जरा doubt अरे हो, आला. एकटाच बसलोय गाडीत एकटाच बसलोय मी, आणि म्हणलं जरा प्रँक करावं संजनावर, नाही का? तुला मीच गावते काय प्राईज साठी ब्लॉक साठी हा? कसली सिरियस झालती राव, खतरनाक सिरियस. मला आधी काय वाटलं माहिती का, राम आहे. हो राम, मला लय असायला आलता अगं रामचं नाव ऐकल्यावर. कारण तो तसा आवाज सेम राम सारखाच होता ना. हो. बरं जाऊ दे, माझ्या पब्लिकला जरा सांग चॅनल वगैरे सबस्क्राईब करायला. हो, माझ्या मित्राचं चॅनल आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करा, हा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा हा. आणि आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप अजिबात करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की आम्ही संजना देशमुखवर केलाय प्रँक. आणि तुम्ही आमच्यावरच प्रँक करा. अरे मी शेवटी सांगणार होतो माहितीये का तुला, 1-2 मिनिटं अजून ओढून नाही का जरा मजा घेऊन. अरे तू बोलला ना, जसं हॅलो म्हणला का, हळू 2 शब्द बोलायला लागला, त्याच मला कळलं. हा का? मग चांगलंय, जाऊ दे आपण करू लवकरच मोठा प्रोजेक्ट. फक्त त्या तो प्रँक नसेल, रिअल मध्ये. मित्रांनो, मला माहित नव्हतं प्रँक सक्सेसफुल होईल नाही होईल, पण जेवढा पण सस्पेन्स होता शेवटपर्यंत, तेवढा मी तर पहिल्यांदाच केलं, पण मला तर पर्सनली खूप मजा आली आहे. तुम्हाला पण ऑब्व्हियसली मजा येणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर असेच नवीन वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग्स म्हणा, व्हिडिओज म्हणा जर पाहायचे असतील, तर एम सईद व्लॉग्सला नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.